परिसरात असणारं जे काही खंडोबा मंदिर आहे त्या दीपमाळच्या ठिकाणी आहोत आपण. त्या डोंगर गेल्या काही दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये गाजावाजा करत वृक्ष लागवडीचा कार्यक्रम या परिसरामध्ये घेण्यात आला होता. आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार होते. वाजत गाजत ज्या पद्धतीने ते वृक्ष लागवड करण्यात आली, त्यानंतर मात्र त्या झाडाची अवस्था काय झाली याच्याकडे बघायला मात्र कोणालाही वेळ नाही. कारण ज्यांच्याकडे ती जबाबदारी दिली होती त्या वृक्ष संगोपनाची, मात्र त्या झाडाकडे पुन्हा कोणीही लक्ष दिलं नाही. त्या झाडाची जी काही अवस्था झालेली आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे. या पद्धतीने आपण पाहू शकता की जे झाड लावलेलं होतं त्या झाडाच्या अक्षरशः फक्त एक अशी काडी झालेली. म्हणजे हे परिसर जे आपल्याला जे बाजूनी परिसर जो दिसतोय त्या परिसरामध्ये ज्या काड्या उभ्या दिसतात त्या फक्त त्या झाडाच्याच काड्या आहेत. म्हणजे वृक्ष लागवड केल्यानंतर कोणीही या परिसराकडे कोणीही लक्ष दिलं नाही. आणि मोठ्या प्रमाणात जे काही शासनाच्या निधीचा जे चुराडा आहे तो अशाच पद्धतीने होतो. कारण शासन मोठमोठ्या योजना राबवतो वृक्ष कार्यक्रमावर, असा म्हणजे लाखोचा खर्च करतो, कोटीचा खर्च करतो, मात्र त्यानंतर मात्र वृक्ष लागवडीचं काय होतं आणि त्या झाडांची नेमकी काय अवस्था होती याकडे मात्र संबंधित प्रशासनाला लक्ष द्यायला वेळ नसतो. कारण हे वृक्ष लागवड केल्यानंतर ज्या प्रशासनाकडे जी संगोपनाची जबाबदारी देण्यात आली होती ते महसूल प्रशासन असेल, नगरपालिका प्रशासन असेल, त्या आणि वन विभाग यांनी कोणीही मात्र याकडे कसल्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही. म्हणून आज जी ही भीषण अवस्था आपल्याला जी दिसती ती या पद्धतीने आहे. कारण एकही झाड असं चांगल्या अवस्थेत म्हणजे राहिलेलं नाही, निव्वळ त्या झाडांच्या काड्या झालेल्या आहेत. म्हणजे नेमकं शासन योजना राबवतोय, मात्र त्या कशा पद्धतीने त्या खाली राबवल्या जातात, त्या योजनेचं नेमकं कशा पद्धतीने बट्ट्याबोळ होतो ह्याचं हे ज्वलन आपल्याला या ठिकाणी नसतं. एकीकडे वृक्षतोड, मोठमोठे जे झाडं आहेत त्या झाडाची कत्तल केली जाते आणि त्यानंतर जे काही वृक्ष लागवडीचा फार्स केला जातो त्यानंतर मात्र वृक्ष कसल्याही प्रकारचे जगवले जात नाहीत. फक्त याच्यामध्ये गुत्तेदार आणि हे प्रशासनातले अधिकारी पोचण्याचं काम मात्र व्यवस्थित होतं. आणि त्याला देखील हे संबंधित जे काही पुढारी आहेत, जे काही प्रशासनामधले जे मोठमोठे अधिकारी आहेत त्यांचं देखील चांगल्या प्रकारे त्यांना पाठबळ मिळतं असंच या ठिकाणी म्हणावं लागेल. कारण काय सांगाल, दीपमाळ परिसरामध्ये जे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला होता आणि त्यानंतर या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केल्या असता कसल्याही प्रकारचं झाड या ठिकाणी राहिलेलं नाही, झाडाच्या निव्वळ काड्या झालेल्या या ठिकाणी दिसून येत आहेत. काय सांगाल? आपल्याकडे जे वृक्षारोपणाची वृक्ष लावण्याची जी योजना असते ती फक्त कागदावर असते आणि आपल्याकडे 30 कोटी 32 कोटी 100 कोटीचे जे झाडाचे जे सांगितल्या जाते संख्या आकडेवारी, ही कागदावरची जी आकडेवारी जर आपण प्रत्यक्षात ही आकडेवारी बघितलं तर त्या 100 कोटीमधलं 33 कोटीमधलं एकही झाड तुम्हाला जिवंत दिसणार नाही. वृक्ष लागवड ही जी फक्त कागदावर जी दाखवल्या जाते, आज जर आपण दीपमाळीच्या ह्या ठिकाणी जर बघितलं तर 15,000 झाडाचं लागवड केल्याचं दर्शविलेलं आहे. परंतु इथं आजच्या रोजी जर झाडाची अवस्था बघितली ना, त्याला पाणी आहे ना त्या त्याला आळं आहे. पाणी नाही ना आळं नाही तर हे झाडं टिकणार कशी? आणि ह्यांना जी जाळी सुरक्षेसाठी जी जाळे लावले होते ते जाळेसुद्धा चोरीला गेलेले आहेत. म्हणजे ह्या झाडाची जी अवस्था आहे याला वन विभाग, नगरपालिका, त्याच्यानंतर जिल्हा प्रशासन हे केवळ मंत्री आणि योजना ह्या कागदावर राबून त्याचं आलेलं अनुदान लाटण्यासाठी हे फक्त तेवढ्या 1 दिवसाचा कार्यक्रम असतो. त्याच्यानंतर ही वृक्ष लागवड म्हणजे फक्त दिखाऊपणाचा खेळ आहे. या ठिकाणी आपण पाहितलं की कशा पद्धतीने नेमकं काय त्याचं वर्णन करा की जी आता जी अवस्था बघितलेली तुम्ही, हे जे समोर जे पाहताय ते कशा पद्धतीने काय नेमकं ही भीषणता? जिथं माननीय पालकमंत्री यांच्या हस्ते जिथं वृक्ष लागवड झालेली आहे ते ठिकाण बीडचं आराध्य दैवत आहे आणि त्याला श्री खंडोबा दीपमाळ मंदिर पुरातन ऐतिहासिक वास्तू आहे. त्या परिसरात ही जी वृक्ष लागवड झालेली त्याची जर अवस्था बघितली तर त्याला पान नावाची गोष्ट दिसणार नाही. फक्त ती एकला चाललो रे महात्मा गांधीजींची जी काठी आहे त्या काठीप्रमाणे याची अवस्था झालेली आहे. हे झाड म्हणजे एवढी याची दुरावस्था झालेली आहे की जेव्हा लावलं तेव्हा जंगल दिसलंय, आता हे सर्व ओसाड दिसतंय. ओसाड